प्रहारचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी आज अखेर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेचा झेंडा हाती घेतला। बच्चू कडू यांच्या आंदोलन आणि भूमिकांमुळे कायम चर्चेत असतात। 2019 मध्ये मविया स्थापन झाली तेव्हा कडूंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला होता, त्यामुळे मवियात कडूंना राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं। पुढे शिंदेंनी बंड केल्यानंतर कडूंनी शिंदेंसोबत गुवाहाटी गाठली होती। त्यानंतर राज्यात स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे कडू नाराज झाले होते। पुढे शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं। त्या मंत्रालयाचं मंत्रिपदही कडूंना मिळालं नाही। मात्र बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या अभियानाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता। त्यानंतर 2024 मध्ये मोठ्या बहुमतानं महायुतीचं सरकार आलं खरं, पण कडू मात्र विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले, त्यामुळे त्यांना मंत्रिपदापासून दूरच राहावं लागलं। आता कडूंना शिंदेंनी विधान परिषदेवर संधी दिली, मात्र त्यासाठी त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश करावा लागला। बच्चू भाऊ कडू यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो। जनतेसाठी लढणारा नेता, मी नेता नाही कार्यकर्ताच म्हणेल, अगदी सर्वसामान्य सर्व घटकांसाठी रस्त्यावर उतरून लढणारा म्हणून नेता म्हणून त्यांना त्यांची ओळख आहे, एक लढवय्या नेता म्हणून। आणि म्हणून सर्वसामान्यांची बांधिलकी नाळ जुळलेला असा नेता आज शिवसेनेमध्ये आलेला आहे, त्यामुळे शिवसेना अधिक मजबूत होईल। आज आमच्या राजकीय जीवनाचा प्रवास बदलला आहे। संघटना कायम राहून अतिशय निर्भीडपणे अतिशय ताकदीनं जो आमचा अजेंडा आहे, झेंडा जरी बदलला असेल तरी शेतकऱ्यांचा, मजुरांचा, कष्टकऱ्यांचा, श्रमिकांचा, वंचितांचा, पिछड्यांचा, दिव्यांग बांधवांचा अजेंडा आमच्या डोक्यात मारेपर्यंत राहणार आहे।